नमस्कार, मी निरंजन इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायचं आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मला सतत खूप असं वाटत होतं की या संतोष देशमुखची जी अत्यंत अमानुष, कल्पनेच्या बाहेर जी हत्या झाली त्याबद्दल बोलायचं, पण सतत काही ना काहीतरी घडत होतं, काहीतरी घडेल असं होत होतं. सतत गुन्हेगारांना वाचवण्याचे कसोशीने प्रयत्न होत होते आणि स्वाभाविकपणे धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा उजवा हात असलेला आणि त्यांच्या भावासारखा समजला जाणारा वाल्मिक कराड हा गुन्हेगार फरार होता आणि 15-20 दिवस तो फरार होता. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही अतिशय स्वाभाविक मागणी सर्वच विरोधी पक्षांतर्फे केली जात होती. आणि काल अशी बातमी आली की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय अजित पवारांकडे आणि त्यावर अजित पवार असं म्हणालेत की गुन्हा जर सिद्ध झाला तर त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मी स्वीकारेन. पहिले त्या अजित पवारला कायद्याने कुठला अधिकारच नाहीये राजीनामा स्वीकारायचा. पहिल्यांदा धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे किंवा राज्यपालाकडे. तीच दोन संविधानाने मान्य केलेली पद आहेत. कोण अजित पवार? अजित पवारकडे राजीनामा दिला. मुळात सांगायचं नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतो. कोणाकडे? जो संविधानाच्या दृष्टीने अनैतिक पदावरती आहे अशा अजित पवारकडे. उपमुख्यमंत्री पद हे संविधानामध्ये आहे का? नाहीये ना. अशा माणसाकडे राजीनामा द्यायचा ज्याला तो स्वीकारायचाही हक्क नाही, नाकारायचाही हक्क नाही. त्याच्याकडे राजीनामा दिला शहाजूकपणाने, भामटेपणाने. आणि त्याच्यावरती कड हा अजित पवार सांगतो की गुन्हा सिद्ध झाला तर राजीनामा देऊ. मग अजित पवारनी सिंचन घोटाळ्याच्या वेळेला जेव्हा राजीनामा दिला होता तेव्हा अजित पवारनी स्वतः हे मान्य केलं होतं का की तो गुन्हेगार आहे, त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे? कराडला पार प्रीती संगमावर गेला होता ना. मग अजित पवारला मान्य आहे होतं की तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार आहे हे मान्य असून त्यांनी राजीनामा दिलेला असून सुद्धा आज उदळ माथ्याने फिरतोय बाहेर. स्वतः मान्य केलं ना बाबा गुन्हेगार आहे म्हणून. ही कुठली नवीन तऱ्हा आणली नैतिकतेची की गुन्हा सिद्ध झाला तर राजीनामा देईल, गुन्हा सिद्ध झाला तर तुरुंगात जावं लागेल बिनभाड्याच्या खोलीत. राजीनामा काय? गुन्हा जर सिद्ध झाला तर बिनभाड्याच्या खोलीत तुरुंगात जावं लागेल मुंडेला आणि तेव्हा म्हणे मी राजीनामा स्वीकारेन. आतापर्यंतच्या या ज्या सगळ्या घटना घडल्या, विश्वंभर चौधरींनी खूप चांगली पोस्ट त्याच्यावर लिहिली की लालबहादूर शास्त्री वगैरेंचं तर नाव घेण्याची लायकी पण नाहीये यांची. पण नुसतं लालबहादूर शास्त्री नाही ना, महाराष्ट्रात अशा किती घटना घडलेल्या आहेत. बॅरिस्टर अंतुले, सिमेंट घोटाळ्याचा प्रतिभा प्रतिष्ठान, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्यांच्यावरती आरोप झाला ऍडमिशनच्या बद्दलचा मुलीच्या, त्यांना राजीनामा द्यायला लागला. रामराव अधिकांवरती झाला, त्यांनी राजीनामा दिला. विलासराव देशमुख फक्त 26/11 हल्ला झाल्यानंतर, तो संपल्यानंतर 3 दिवसानंतर विलासराव देशमुख ताजची पाहणी करायला गेले आणि त्यावेळेला त्यांच्या घरी त्यांच्या अभिनेता असलेल्या मुलाबरोबर चर्चा करायला आलेला रामगोपाल वर्मा पण पाठोपाठ गेला आला. या एका कारणावरून विलासराव देशमुखांना राजीनामा द्यायला लागला. त्या 26/11च्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील हे सकाळी एक सूट घातलेला होता आणि संध्याकाळी दुसरा सूट घातलेला दिसला, एकदा बदलला दिवसातून. या एका कारणासाठी केंद्रीय गृहमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला. माध्यम त्यावेळेला गदारोळ करत होती. अनिल देशमुखांवरचा गुन्हा सिद्ध झाला होता का? अनिल देशमुखांना राजीनामा देऊन तुरुंगात जावं लागलं. छगन भुजबळांवरचा गुन्हा सिद्ध झाला होता का? का त्यांना तुरुंगात जावं लागलं आणि राजीनामा द्यायला लागला? आणि तो अजित पवार, हे सगळे त्याच्या सोबत आज आहेत. आणि तो सांगतो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेईन.
शरम वाटली पाहिजे. पहिले राजीनामा याचा घेतला पाहिजे, अजित पवारचा. आणि हे सगळं घटना घडते आहे. आणि या सगळ्या गोष्टीनंतर तो गुन्हेगार आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांवर दया केल्यासारखा शरण येतो, हजर होतो. पोलिसांवर उपकार केले जसे काही त्यांनी, असा तो त्या सीआयडी ऑफिसला येऊन समोर आला तिथं. आणि त्याच्यावर अजूनही खुनाचा गुन्हा नाही नोंदवत, खुनाच्या कटात सामील असल्याचा खंडणीचा गुन्हा म्हणे त्याच्यावर नोंदवलाय. आणि त्या वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर जेव्हा टीका होते त्यावेळेला काय म्हणजे पहिल्यांदा हे घडतंय महाराष्ट्रात की वंजारी असल्यामुळे टार्गेट केलं. काय संबंध वंजारी असण्याचा, काय संबंध याच्यात जातीचा? एका माणसाची अत्यंत निर्घृण हत्या केली गेलेली आहे. त्या हत्यारं जी जप्त केली त्याची वर्णनं ऐकली तर काटा येतो अंगावर. गॅसच्या पाईपला करदोडा गुंडाळून मूठ बनवली जेणेकरून हातात धरलेलं हत्यार हे पक्क बसेल आणि मार खाणाऱ्याला बेदम मार खावा लागेल. त्याच्यानंतर लोखंडी तारेचा गोळा करून त्याला 5 क्लचच्या वायर्स गुंडाळल्या आणि त्याचा एक मोठा लोखंडी गोळा तयार केला की त्याच्याने केलेले वार हे वर्मी लागतील. त्याच्या छातीवर गुडघ्यांवरती बसून उड्या मारल्या संतोष देशमुखच्या. इतक्या शांतपणाने ही हत्यारं तयार केलेली होती. यात गुन्हेगारांच्या थंड रक्ताच्या बुद्धीचा कल्पना येऊ शकते. 4 तास त्याला मारहाण होत होती. काय यातना झाल्या असतील त्या संतोष देशमुखला. आणि काय गुन्हेगार होता, क्रिमिनल होता. त्या गावचा बिनविरोध निवडून दिलेला सरपंच जो गावातल्या दलित मुलावरती मारहाण होते म्हणून पोलिसांकडे तक्रार घ्यायला गेला, एवढाच गुन्हा की त्याच्या गावातल्या दलित मुलाला झालेल्या मारहाणीतून त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला आणि त्याच्या बाजूनी पोलीस तक्रार नोंदवायला त्याच्या सोबत गेला. एवढाच गुन्हा, इतकी घाणेरडी हत्या करण्याचा. आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत, जे सगळेजण आहेत, कोण गुले आहे, एक चाटे आहे, आणखीन कोण आहेत, यांच्याबद्दल ज्या वेळेला मागणी होते आणि राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडेच्या होते त्यावेळेला वंजारी करून हे सुरू करतायत. अरे काय दिलं भाजपने या समाजाला? 1962-60 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. यात आतापर्यंतच्या या 60-62 वर्षामध्ये 13 वर्ष काँग्रेसनी वंजारी समाजाचा मुख्यमंत्री दिला, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. अत्यंत सुसंस्कृत असं वंजारी समाजाचं नेतृत्व 13 वर्ष काँग्रेसने दिलं. अत्यंत सुसंस्कृत, शिक्षित, ज्यांनी 72च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजना आणली. जगातलं पहिलं राज्य, पहिलं सरकार जे रोजगाराची हमी देत होतं आणि दुष्काळाचं निवारण केलं, या वसंतराव नाईकांनी केलं. अभिमान कोणाचा बाळगायचा? त्या मुंडेचा, जो निवडणुकीच्या ऍफिडेव्हिटमध्ये बायकोचं नाव सुद्धा लपवतो. आणि बायको लपवणारा पंतप्रधान असताना बायकोचं नाव लपवणारा मुंडे होईलच ना. आणि त्याचा आदर्श सांगताय हा, याच्यावरून जातीय गणित केलं जात आहे. लाजा वाटायला पाहिजेत महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना. या स्थितीपर्यंत तुम्ही येऊन गेलात. हाल हाल करून एका माणसाला मारलं जातं. 10 वर्षाचा मुलगा, 12वीतली मुलगी, त्या 10 वर्षाच्या मुलाचा काल वाढदिवस. त्याची मुलगी रडत रडत म्हणते की निदान माझ्या वडिलांना जिवंत सोडून दिलं असतं तर त्यांच्या चेहऱ्याकडे हॉस्पिटलमध्ये पाहत का होईना भावाचा वाढदिवस साजरा केला असता. व्याकुळ नाही होत. आणि कोण संतोष देशमुख? पंकजा मुंडे, लोकसभेला प्रीतम मुंडे उभ्या होत्या, त्यांचा बूथ प्रमुख. पंकजा मुंडे उभ्या राहिल्या, त्यांचा बूथ प्रमुख. पंकजा मुंडे लोकसभेला उभ्या राहिल्या, त्यांचा बूथ प्रमुख. आत्ता विधानसभेला मुंदडा केज मधून उभ्या होत्या, त्यांचा बूथ प्रमुख.
भाजपच्याच उमेदवारांचा भाजपचाच बूथ प्रमुख मारून टाकला. आणि मारून टाकल्यानंतर 2 घटना महाराष्ट्रात अशा घडल्या. बीडमध्ये अजिबात विसरून चालणार नाही परभणीमधली घटना. सोमनाथ सूर्यवंशी, लॉ शिकत असलेला मुलगा, संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावरती वही घेऊन आंदोलनाला बसलेला. ठिय्या आंदोलनात मारहाण करून पोलीस त्याची हत्या करतात, खून करतात. त्या पोलिसांना क्लीन चिट देण्याचं काम या राज्याचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. आणि इकडे हे बीडमध्ये परभणीत दलित तरुणाची हत्या, इथं बीडमध्ये या सरपंचाची हत्या. आणि या हत्यांना संरक्षण देणारा या राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतो की संतोषच्या गुन्ह्यावरून राजकारण केलं जाऊ नये, समाज कसा सुधारेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हो का? मग सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती, कोणी राजकारण केलं त्याचं, त्या आत्महत्येचं? अत्यंत गलिच्छ पातळीवरती जाऊन आरोप केले. सुशांत सिंग राजपूतच्या नावाने तर बिहारच्या निवडणुकांच्या वेळेला पोस्टर छापले. राजकारण कोणी केलं सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं? मुंबई पोलिसांकडून तपास काढून तो सीबीआय कडे ट्रान्सफर केला. काय दिवे लावले सीबीआयनी? आत्महत्याच आहे ना ती. सीबीआय कडे तपास जाऊन सुद्धा त्या दिशा सालियनची हॅरॅसमेंट, त्या सगळ्यात कोण राजकारण करत होतं? सगळ्या त्या दिशा सालियन प्रकरणावरून भाजपच करत होती ना. या सगळ्या गोष्टींमध्ये पूजा पवार, कोणी राजकारण केलं? भाजपने राजकारण केलं. पालघरला 2 साधूंची हत्या झाली, गावकऱ्यांनी मारलं. गावकऱ्यांनी पोरं चोराला आलेली लोक आहेत असं समजून मारहाण करून त्यांना मारलं, त्या 2 साधूंच्या कपड्यांमध्ये असलेल्यांना. कोणी राजकारण केलं त्याचं, त्या साधूंच्या हत्येचं? हा टिनपाट थर्ड क्लास अर्णब गोस्वामी त्याच्या चॅनलवरून काय बोलत होता? सोनिया गांधींनी व्हॅटिकनला पोपला फोन करून सांगितलं असेल की 2 हिंदू मी भारतात मारले, महाराष्ट्रात. या गलिच्छ थरापर्यंत गेला होता तुम्ही फडणवीस, तुम्ही आणि तुमच्या विचारसरणीची लोक. आज शहाजूकपणाने सांगताय संतोष देशमुखच्या हत्येचं राजकारण करू नका. एका निष्पाप माणसाची हत्या झालेली आहे तुमच्याच पक्षाच्या, आणि त्याच्या मुलाबाळांना, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. न्यायाची मागणी करणं याला राजकारण म्हणता तुम्ही? मग तेच राजकारण असायला हवं. न्यायाची मागणी करणं, सत्याची मागणी करणं, हेच खरं राजकारण आहे. तुम्ही गलिच्छ खालच्या पातळीवरचं राजकारण केलेलं आहे आतापर्यंत. आणि त्याच्यावरती हा अजित पवार, म्हणजे यापुढे तर यापूर्वी मी निदान आहो जाहो तरी बोलत होतो, यापुढे अरे तुरेनीच बोलणार. हा अजित पवार आता असं म्हणतो गुन्हा सिद्ध झाल्यावर राजीनामा घेऊ. असं असेल तर तू तर राजीनामा दिलेला आहे बाबा, तू गुन्हेगार आहेस हे तूच मान्य केलेलं आहेस. सिंचन घोटाळ्यावरून गेला होता यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर, प्रीती संगमावर कराडला. स्वतःची गुन्हेगारी ज्यांनी मान्य केलेली आहे तो आता दुसऱ्याची गुन्हेगारी सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेईन, स्वीकारेन म्हणतो. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जर थोडीफार, मला खात्री नाहीये, किंचितही लाजही नाहीये, साडही नाहीये न्यायाची, सत्याची, पण काहीतरी शिल्लक असेल, कधीतरी दिवसभरामधून अर्धा सेकंद का होईना आरशात स्वतःचं थोबाड पाहत असेल, तर त्यांनी या दोघांना काढून टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातून. हुसकून द्या. नको महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्राला असे निर्लज्ज, निगरगट्ट राजकीय नेते नकोत. पण हे व्हायला लागलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे, हे कुठे चाललंय मुद्दाम सांगायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा सिंबल आहे, सर्वोच्च न्यायालयाचं एक सिंबल आहे, आणि अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते असा होता. सत्याचाच नेहमी विजय होईल
आणि तेच न्यायपालिकेकडून असलेली अपेक्षा असते. त्या सर्वोच्च न्यायालयाचा लोगो बदलून आता त्या अशोक स्तंभाच्या खालती यतो धर्मस्ततो जया, या आधी होतं सत्याचाच विजय होईल आणि आता धर्माचाच विजय होईल. मग ते असत्य असलं तरी कुठल्या देशेने या देशाच्या न्यायपालिकेला नेणं चालू आहे हे बघा. हे बीड पासून बघा, परभणी पासून बघा, सर्वोच्च न्यायालयापर्यंत काय चाललंय बघा. आणि जागे व्हा. कृपा करून महाराष्ट्रातली लोक जे जे आपण ह्या सगळ्या परंपरा सांगतो, तो जिजाऊंचा असेल, तो शिवाजी महाराजांचा असेल, तो संभाजी महाराजांचा असेल, तो महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीमाई, यांचा जो परंपरा आपण सांगणारी माणसं आहोत, कृपा करून जागे व्हा. हे नाश करायला निघालेत या महाराष्ट्राचा. आजच्या या इजी न्यूजच्या भागात इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. आपल्याला आज 1,68,00,000 पर्यंत गेलेलो आहे. 5 लाखापर्यंतचा किमान टप्पा लवकरात लवकर गाठाचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या अन्याय, अत्याचार, असत्य याच्याबाबत जागं करता येईल. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.